ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सुभेदार यांना अटक करून पाटकर यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, तुम्हाला काय वाटतं ॲडव्होकेट अर्जुन? सुभेदार तुमची इथून कोणी सुटका करणार आणि कोण करणार? तुमचं ते असोसिएट म्हणजे तुमच्या वकिलांचं सर्कल ना. अहो, कोणीच तुमची केस घेऊ शकत नाही. एखादा सिनियर वकील आला असता तर जमलं असतं, पण तसं कोणीच करणार नाहीये, कारण तुमची ही केस कोणीही घेणार नाही. आता आयुष्यभर तू इथेच सडत राहशील. तर अर्जुन म्हणतो, त्याची काहीच गरज नाहीये इन्स्पेक्टर, कारण माझी केस मीच लढणार आहे आणि मी स्वतः इथून बाहेर पडून दाखवेन. असं म्हणताच आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनवर हसू लागतात आणि म्हणतात, होते तुला कधीच शक्य होणार नाही, कारण आता खुर्चीवर मी बसलो आहे. मी तुला सुटू देईन. आता काही झालं तरी तुला मी इथून सुटू देणार नाही. हवालदार, असं म्हणताच हवालदार जेवण घेऊन येतात. आता इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला म्हणतात, जेवून घ्या. तर अर्जुन आता त्या जेवणाच्या ताटाचा अपमान न करता त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो, थँक यू, पण मला खरंच नको आहे. तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात, घ्या, खाऊन घ्या सुभेदार. अहो, आयुष्यभर तुम्हाला आता हेच खायचंय. परंतु अर्जुन त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करताच पाटकर साहेब म्हणू लागतात, खायचंय तर खाऊन घ्या, नसेल खायचं तर उपाशी राहा, परंतु तुम्हाला दुसरं कुठलंही जेवण मिळणार नाही. आलोच मी चहा पिऊन चौकशी करायला. असं म्हणत आता पाटकर हसतच तिथून निघून जातात. आता मात्र इन्स्पेक्टर सावंत त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनला म्हणतात, अर्जुन साहेब, काय हे? अहो, मी काही दिवसांच्या सुट्टीवर बाहेर गेलो आणि हे असं काय घडलंय? कशामुळे? नक्की काय घडलं होतं? अर्जुन म्हणतो, मी आता इथे काहीच सांगणार नाही. मी जे काही तुम्हाला सांगणार ते कोर्टातच सांगणार, कारण आता मी इथे काहीही बोललो तरी सुद्धा हा पाटकर माझ्या विरुद्धच या सगळ्याचा वापर करेल. या सगळ्याचा वापर मला अडकवण्यासाठीच करेल. तर त्याच वेळी आता धावत पळत सायली त्या ठिकाणी आलेली असते. सायली, चैतन्य आणि रविराज सर सर्वच त्या ठिकाणी येतात. तर आता सायली अर्जुनला काळजीनेच विचारते, अहो काय झालं? हे काय होऊन बसलंय? आता सायली अर्जुनची ती अवस्था पाहून पूर्णपणे भितरून गेलेली असते. तिचे अश्रू अनावर होतात. ती खूप रडू लागते. रविराज सरांनाही खूप वाईट वाटतं. अर्जुन सुद्धा सायलीला सावरण्याचा प्रयत्न करतो. रविराज सर म्हणू लागतात, अर्जुन, सायली, अरे सावरा स्वतःला. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हालाच हिमतीने उभं राहावं लागेल. सायली अर्जुनला म्हणते, मला माहीत आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला मुद्दामून अडकवलं जात आहे. या सगळ्यामध्ये तुमचा काहीच दोष नाहीये. तुम्ही निर्दोष आहात. पण तुम्ही घाबरू नका. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. लवकरात लवकर आम्ही तुमची इथून सुटका करू. अर्जुन म्हणतो, माहीत आहे सायली, तुम्ही सर्वजण आहात म्हणून मी इथे खंबीरपणे आहे. रविराज सर म्हणू लागतात, हो अर्जुन, तू काळजी करू नकोस. आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तुला बाहेर काढण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू आणि तुला इथून बाहेर काढू. तर आता चैतन्य म्हणतो, चला आपण बेलसाठी अप्लाय करू. परंतु त्याचवेळी अर्जुन म्हणतो, नाही, बेलसाठी अप्लाय नाही करायचा. रविराज सर म्हणतात, अर्जुन, अरे तुझ्यावर फक्त खुनाचा आरोप आहे. तू खून केलायस असं सिद्ध होत नाही. अरे गाडीच्या डिकीत एखादा मृतदेह सापडला याचा अर्थ तो खून तू केलास असं होतच नाही. आणि तरी सुद्धा तू असं का बोलतोयस? इन्स्पेक्टर सावंत यांना सुद्धा माहीत असतं की अर्जुन असं करणं शक्यच नाही. रविराज सर म्हणतात, अर्जुन, तुला आताही बेल मिळू शकते. तर आता अर्जुन म्हणतो, नाही, जर पहिल्या इयरिंगमध्ये स्वतःहून मला बेल मिळाली तर काहीच हरकत नाही, पण आता कोणीही बेलसाठी अप्लाय करायचं नाही. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे पण का? तू असं का बोलतोयस? तर अर्जुन म्हणतो, जर आता मी जामिनावर सुटण्यासाठी धडपड केली आणि मी इथून स्वतः सुटण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांना असंच वाटेल की हो, हा खून मीच केला आहे आणि मला क्लिअरली हे सिद्ध करायचं आहे की मी निर्दोष आहे. मी कुठलाही खून केला नाही या सगळ्यामध्ये.
माझा काहीच हात नाही. रविराज सर म्हणतात, अर्जुन, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे. चैतन्य, तू वकीलपत्र तयार केलेस ना? तर चैतन्य म्हणतो की हो, वकीलपत्र तयार आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो, ऐक, आता सगळी प्रोसेस रेडी ठेव आणि आपल्याला इथे डिस्कस करण्यासाठी एक स्पेशल रूमची व्यवस्था कर. आपण सगळे एकत्र बसून या गोष्टीवर डिस्कस करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना काय काय यातून कळालंय ते सगळं आपण एकत्र बसूनच ठरवायचं आहे आणि एकत्र बसून यावर निर्णय घ्यायचा आहे. आता मला माझीच केस स्टडी करायची आहे. माझे केस मी स्वतःच लढणार. हे माझं युद्ध आहे आणि लढणार सुद्धा मी आणि जिंकणार सुद्धा मीच. रविराज सरांचा अर्जुनवर पूर्ण विश्वास असतो. रविराज सर म्हणतात, अर्जुन, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे तू निर्दोष आहे, तू काहीही केलं नाहीयस आणि तुला जी मदत लागेल ती सगळी मदत मी करेन आणि माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. ज्युनियर असं म्हणत रविराज सर आता अर्जुनला आशीर्वाद देत पाठिंबा देतात. आता रविराज सरांना फोन आलेला असतो. आता रविराज सर तिथून निघून जातात. तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, अहो, खून जर तुम्ही केलाच नाहीये मग नक्की हा खून कोणी केलाय? म्हणजे मला जे वाटते तेच तुम्हाला वाटतंय? तर अर्जुन म्हणतो, मला अडकवण्यासाठी एकच व्यक्ती प्रयत्न करू शकते. तर आता सायली आणि अर्जुन एकत्रच म्हणतात की प्रिया. आता अर्जुन आणि सायलीला माहीत असतं की हे सगळं काही प्रियाचं कारस्थान आहे. इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अश्विन खूप बिथरून गेलेला असतो. अश्विनला खूप काय करावं काहीच कळत नसतं. अश्विन म्हणतो, हे कसं शक्य आहे? दादाची अटकेची बातमी इतक्या लवकर आली आहे की काहीच सुचत नाहीये. माझं तर डोकंच बंद झालंय काम करायचं. तर प्रिया हसतच म्हणते, हो ना रे, मलाही वाटलं नव्हतं की अर्जुन असं कधी कोणाचा खून करेल. आता मात्र अश्विन चिडतो आणि प्रियाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, काय म्हणालीस तू? अगं, तुला असं वाटूच कसू शकतं? एक गोष्ट लक्षात ठेवत नव्हे, आपल्यात लाख भांडण असतील, लाख मतभेद असतील, परंतु माझी खात्री आहे की माझा दादा कधी कोणाचाच खून करणार नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, दादावर असे खोटे आरोप केलेले मी सहन करणार नाही. असं म्हणत अश्विन खूप चिडलेला असतो. तर प्रिया नाटक करत म्हणते, मलाही तेच वाटते अश्विन. अरे अर्जुन खून करणं शक्यच नाहीये. अरे त्याने खून केला नसेल, परंतु आता त्याला ना पोलिसाने अटक तर केली ना, मग आपण तरी काय करणार? तर अश्विन म्हणतो, एक मिनिट तन्वी, ही अटक झाली आहे ना, ती काहीतरी गैरसमज झालाय आणि हा गैरसमज लवकरच दूर होईल. रविराज काका गेलाय पोलीस स्टेशनला आणि लवकरात लवकर दादाची सुटकाही होईल. तर प्रिया नाटक करत म्हणते, हो बाबा, सगळं काही नीट करतील, माझी खात्री आहे. पण अर्जुनच्या विरोधात जर ठोस पुरावा मिळाला तर अश्विन म्हणतो, बस तन्वी, आता मी दादाच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. असं म्हणत अश्विन रागाने तिथून निघून जातो. प्रिया आवाज देत म्हणते, अश्विन, अरे थांब ना. परंतु अश्विन निघून जातो आणि प्रिया मात्र खुश होते. प्रिया खुश होत म्हणते, अर्जुन, अरे आयुष्यात पहिल्यांदा खरं बोललायस. तो खून अर्जुनने केलाच नाहीये आणि माझा बाप सुद्धा काहीच करू शकत नाही. अर्जुनला बाहेर काढूच शकत नाही, कारण तो खून कोणी केलाय हे फक्त मलाच माहीत आहे. तर आता प्रियाला तो प्रसंग आठवतो, कारण इकडे ज्यावेळी शांता मावशी आणि शांता मावशी सोबत अर्जुनने पाठवलेली व्यक्ती म्हणजेच जयेश दादा आता शांता मावशी सोबत शांता मावशीच्या घरी गेलेले असतात. त्यावेळी जयेश शांता मावशींना म्हणतो, शांता मावशी, तुम्ही घरात जाऊन तुमची कागदपत्र शोधा, तोपर्यंत मी इथे आहेच. आता शांता मावशी त्यांच्या रूममध्ये कागद शोधण्यासाठी निघून जातात. तर बाहेर जयेश आता शांता मावशींवर आणि घराच्या आसपास लक्ष ठेवून असतो आणि संतोषही तिथे असतो. आता हा प्रियाचा माणूस असतो. तर दुसरीकडे प्रिया संतोषच्या फोनची वाट पाहत असते, परंतु अश्विनचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणू लागते, इथे तर संतोषचा फोन येणं एक्सेप्टेड होतं, परंतु हा अश्विन फोन करतोय, ह्याला
तर माझ्याशिवाय चयनच पडत नाही असं म्हणत प्रिया फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, हा बोल ना हो, मी आताच पोहोचलीये. अरे, फूड ऑर्डर करण्यासाठी मोबाईल हातातच घेतला आणि तुझाच फोन आला. तर दुसरीकडे संतोष आता प्रियाला फोन करायला घेतो. प्रिया पाहते तर संतोषचा फोन आलेला असतो. लगेच ती अश्विनचा फोन ठेवते आणि संतोषला म्हणते, बोल. तर आता संतोष म्हणू लागतो, मॅडम, तुमचा प्लॅन अगदी व्यवस्थित कामी आला, कारण आता शांता मावशी तिच्या घरात कागदपत्र शोधण्यासाठी गेली आहे. तर प्रिया म्हणते, मी तर फक्त हवेत तीर मारला होता, परंतु बाण अगदी परफेक्ट लागला आहे. आता तू एक काम कर, शांता मावशी एकटी आहे ना? तर तो म्हणतो की नाही, त्यांच्यासोबत कोणीतरी एक माणूस आला आहे. तो बाहेरच शांता मावशीच्या घरावर लक्ष ठेवूनच आहे. तर प्रिया संतोषला म्हणू लागते, संतोष, मग आता त्या व्यक्तीचा तू बंदोबस्त कर, तोपर्यंत मी तिथे येतच आहे, कारण मला शांता मावशी सोबत एकटीने बोलायचं आहे. असं म्हणत आता प्रिया शांता मावशींना भेटण्यासाठी त्यांच्या घराच्या दिशेने निघालेली असते. आता दुसरीकडे संतोष प्रियाने सांगितल्याप्रमाणे जयेशवर हल्ला करायला घेतो आणि जयेश ज्यावेळी पाहतो त्यावेळी संतोष त्याच्यावर हल्ला करण्यासाठी येतो. आता जयेश वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु संतोष आता जयेशला भिंतीवर आपटतो आणि त्यावेळी मात्र जयेश बेशुद्ध होतो. आणि त्याचवेळी प्रिया तिथे पोहोचलेली असते आणि प्रिया लगेच संतोषला म्हणते की त्याच्या खिशातील मोबाईल काढ आणि हा सकाळपर्यंत शुद्धीवर तर येणार नाही ना? तर संतोष म्हणतो की नाही, सकाळपर्यंत तरी हा शुद्धीवर येणार नाही. आता जयेश कोणाला दिसू नये म्हणून तिथे असणारी घोंगट त्याच्यावर घालत त्याला झाकून ठेवतात आणि आता जयेश जवळ असणारा मोबाईल प्रिया संतोषकडे देते आणि म्हणू लागते, ते संतोष, आता जर यावर कोणाचा मेसेज आला तर तो रिप्लाय द्यायचा आहे, म्हणजे समोरच्यांना वाटायला हवं की हा ओके आहे, कळते का तुला? आणि आता शांता कुठे आहे? तर संतोष म्हणू लागतो, ती तिच्या घरात आहे. प्रिया म्हणते, बरं, मी शांताशी बोलते, पण तोपर्यंत तू या घरावर आणि या मोबाईलवरही लक्ष ठेवायचे आहे, घाबरू नकोस, तुझ्या चेहऱ्यावरची भीती दिसायला नको. असं म्हणत प्रिया आता शांता मावशींना भेटण्यासाठी त्यांच्या घरात निघून जाते. आता प्रियाला ते सगळे प्रसंग आठवतात. प्रिया या शांता मावशींचा फोटो समोर घेते आणि म्हणू लागते, शांते, अगं काय करणार, अगं लहान असताना मी तुझ्याकडचं मीठ खाल्लं आणि म्हणूनच तुला अगदी मायेनेच समजावायला आले होते. तुला हेच सांगायला आले होते की तू माझी साथ दे, अर्जुन सायलीची नको साथ देऊस, हेच मी तुला सांगत होते. पण नाही, तुला तर माझं काही ऐकायचंच नव्हतं. पण तू काय केलंस? तू हट्टेपणा केलास आणि मग मात्र माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय ओढला नाही. असं म्हणत प्रिया आता शांता मावशींच्या फोटोवर क्रॉस मार्क करते आणि रागानेच त्या फोटोकडे पाहते आणि रात्रीचा तिला प्रसंग आठवतो, कारण प्रिया शांता मावशीच्या घरी गेलेली असते आणि आवाज देत म्हणते, शांता मावशी. तर शांता मावशी म्हणतात, तू इथे काय करतेस? प्रिया म्हणते, शांता मावशी, घाबरू नकोस. अगं का घाबरतेस, मीच तर आहे. तर आता शांता मावशी म्हणतात, तू इथे आलीसच कशी निघतो? तर प्रिया म्हणते, शांता मावशी, अगं मला तुझ्याशी खरंच बोलायचं आहे. शांता मावशी, अगं माझी प्लीज मदत कर ना. ग शांता मावशी म्हणतात, तुझी आणि मी मदत करू, निघ इथून जयेश. तर आता प्रिया म्हणते, आवाज खाली, आता तुला वाचवायला तो जयेश वगैरे कोणीही येणार नाही. मला चांगलंच माहीत आहे, त्या सायली, अर्जुनने तुला आणि त्या मैना सदाला आश्रय दिलाय, त्यांनी आसरा दिलाय तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव शांता मावशी, अगं त्या सायली, अर्जुनची मदत करून तुला काहीच फायदा होणार नाही, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अगं त्याचा काय उपयोग होणार आहे? तू जर मला मदत करशील ना, तर तू मालामाल होशील, मालामाल. तुला जेवढा पैसा हवाय ना तेवढा पैसा मी देईन, पण तू माझी मदत करायची. शांता मावशी म्हणतात, नाही, तू मला पैशाने आंघोळ जरी घातलीस ना तरी सुद्धा मी तुझी मदत करणार नाही. अगं प्रिया, तू आयुष्यात काय काय चुका केल्यास ना, हे सगळं काही मला माहीत आहे. मी सुद्धा चुकले,
पण मी नंतर स्वतःला बदललं आहे. त्या खरं तर सायली, अर्जुनमुळे बदलले. आणि आता तू कितीही पैसा दिलास ना, तरी मी तुझी साथ देणार नाही. तर प्रिया म्हणते, खूप चुरूचू बोलायला लागलीयस. त्या सायली, अर्जुनने खूपच शिकवलं. तुला तर शांता मावशी म्हणतात शिकवलं नाहीये. त्यांनी माझे डोळे उघडलेत. आणि आता मी तुझी साथ देणार नाही तर सत्याची साथ देणार. अगं, तू आयुष्यात काय काय केलेस ना हे सगळं काही मला माहीत आहे. तुझे आईवडील सुद्धा तुला समोर उभं करणार नाहीयत. एवढी निर्लज्जपणाने तू वागलीस, त्यामुळे आता मी तुझी साथ देणार नाही. तर आता प्रिया म्हणते, शांता मावशी, तुला माझी साथ द्यावीच लागेल. शांता मावशी म्हणतात, नाही, तू कितीही काही प्रयत्न केलेस ना, तरी मी तुझी साथ देणार नाही. आता देईन तर सत्याची साथ. अगं, मला वाटलं होतं तू सुधारशील, पण नाही, तू तर सुधारणारच नाहीस. तुझं काय करायचं ग? मला तरी वाटते की आता तुझ्या कंबरड्यातच लाथ घालायची. तर आता रिया चिडते. शांता मावशींच तोंड पकडते आणि म्हणू लागते, जास्त जास्त बोलू लागलीस. खरं तर तुझी जास्तच हिंमत वाढली आहे. पण आता तू कितीही हिंमतीने बोललीस, कितीही काही केलं, तरी आता मी तुला सायली अर्जुनपर्यंत पोहोचूच देणार नाही. आता तू सायली अर्जुनकडे जाणारच नाहीस. शांता मावशी प्रियाचा हात बाजूला करतात आणि म्हणतात, एक घाबरत नाही मी तुला. आणि हो, तुझ्या समोर आता फक्त एकच पर्याय, तो म्हणजे जेलमध्ये जाण्याचा. आणि कोर्टात उभी राहून ठामपणे मी तुझ्या विरुद्ध साक्ष देणार आहे. तू लहानपणी काय काय केलंस ना, ते सगळं काही मी कोर्टात सांगणार आहे, असं म्हणत आता शांता मावशी बाजूला जातात. त्यावेळी प्रिया त्यांचा गळा दाबते आणि म्हणू लागते, तू माझ्या विरुद्ध साक्ष देणार आहेस. तू मला अडकवणार आहेस. अगं, आतापर्यंत कोणी मला ओळखू शकलं नाही, तर तू काय करणार आहेस? शांता मावशी म्हणतात, खूप झालं आता. तुझ्या तर पापांचा घडा भरत आला आहे. अगं, आतापर्यंत खूप पाप केलीस, खूप जणांना त्रास दिला, पण सगळ्यांची हाय लागणार आहे तुला. आणि आयुष्यभर तू जेलमध्ये सडत राहणार आहेस सायली. आणि अर्जुन दादांनी तुझ्या विरुद्ध खूप पुरावे गोळा केलेत. आणि आता तुला जेलची हवा खाण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. आता बघ लवकरात लवकर तुझी काय अवस्था होते. आता तू बघ, ते दोघं तुझी काय वाट लावतील. ते मी तर फक्त तुला जेलात टाकायचा विचार करते, पण ते तुला जिवंतही सोडणार नाहीत. आता पण मला तरी वाटतं की तुझं मेलेलं शरीर त्या गिधडांच्या समोर टाकायला व गिधडांनी खायला पाहिजे तुला, असं म्हणताच आता प्रिया खूप चिडते आणि शांता मावशींवर राग व्यक्त करत असते. ती त्यांचा गळा दाबत असते. हे सगळं काही शांता मावशींच्या जीवावर बेततं असतं. तर शांता मावशी तरी सुद्धा गप्प बसत नाहीत आणि प्रियाला म्हणतात, मला मारून तुला काय भेटणार आहे? अगोदरच मी अर्जुन साहेबांना सगळं काही तुझ्याबद्दल सांगून टाकलं आहे. तुझं सत्य सगळ्यांना माहीत आहे. मी त्यांना हे सत्य ही सांगून टाकलं आहे की तू तन्वी नाहीयेस, तर तू बुबली आहेस. आता हे ऐकताच प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता या घाबरलेल्या प्रियाच्या हातून आता कशाबशा शांता मावशी स्वतःची सुटका करून घेतात. परंतु प्रिया पुन्हा एकदा त्यांना किचन कट्ट्यावर आपटते आणि म्हणू लागते, तू सांगितलंस त्यांना की मी प्रिया म्हणजेच बबली आहे, असं म्हणत आता प्रिया पुन्हा एकदा राग व्यक्त करते. पुन्हा एकदा त्यांच्या जीवावर उठलेली असते. प्रिया त्यांना म्हणू लागते, तुला कळते का तू काय केलेस? तर आता शांता मावशी म्हणतात, हो मला कळते. मी तर आता त्यांनाच सांगितलं आहे, पण आता अख्ख्या जगाला ओढून सांगणार आहे की तू बबली लोखंडी आहेस. म्हणून आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता शांता मावशीवरती खूप चिडलेली असते आणि शांता मावशींचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते. शांता मावशी ओरडू लागतात आणि म्हणतात, वाचवा मला, वाचवा. तर बाहेरून संतोष म्हणू लागतो, मॅडम अहो लोक जागी होतील, तुम्ही प्लीज. तर आता इकडे मात्र प्रिय मोठ्यानेच ओरडते आणि संतोषला म्हणते, तू फक्त बाहेर लक्षात ठेव. इकडे शांता मावशी म्हणतात, तू कितीही
मला मारण्याचा प्रयत्न कर पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण तुझं सत्य सायली आणि अर्जुन साहेब यांना मी अगोदरच सांगितलं आहे, असं म्हणत आता शांता मावशी म्हणू लागतात, तू मला कितीही मार काहीच फरक पडत नाही. शांता मावशींचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते. परंतु त्यावेळी शांता मावशी कशीबशी प्रियाच्या हातून सुटका करून घेतात आणि दरवाजा उघडायला जातात. त्यावेळी मात्र प्रिया तिथे असणारा चाकू घेते आणि शांता मावशींवर वार करते. शांता मावशी मागे वळून पाहतात आणि म्हणतात, प्रिया तू तर. प्रिया लगेच शांता मावशींना पुन्हा एकदा धरते आणि त्यांच्यावर चाकूने वार करत म्हणते, तू माझं सत्य अख्ख्या जगाला सांगणार आहेस का? अगं मी तन्वी सुभेदार आणि तन्वी किल्लेदार होण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत ना ते मला माहीत आहेत. आणि त्या सगळ्यावर तू पाणी सोडणार आहेस का? काय म्हणालीस की मला गिधाडांनी खाऊ देत, माझ्यावर थुंकू देत असं म्हणत प्रिया पुन्हा पुन्हा आता शांता मावशींवर वार करत असते. शांता मावशींचा यामध्ये जीव गेलेला असतो, परंतु प्रियाचा क्रोध काही कमी झालेला नसतो. प्रिया खूप वेळा त्यांच्यावर चाकूने हल्ला करते आणि त्याच वेळी संतोष आतमध्ये येतो आणि संतोष ज्यावेळी ते दृश्य पाहतो त्यावेळी मात्र तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, तो भितरून गेलेला असतो. संतोष म्हणतो, मॅडम तुम्ही हे काय केलं? तुम्ही शांता मावशींचा जीव घेतलात. अहो शांता मावशींचा खून केलात. आता कुठे प्रिया भानावर येते. प्रियाला माहीतही नसतं की आपल्या हातून काय घडलं आहे. आता प्रिया आपल्या हातातील चाकू खाली टाकते पाहते तर रक्ताच्या थारोळ्यात तिथे शांता मावशी असतात. आणि आता कुठे प्रियाला कळतं की आपण केवढी मोठी चूक केली आहे. प्रिया तिथेच खाली कोसळते आणि आता संतोष म्हणू लागतो, मॅडम आता यामध्ये आपण अडकणार. तुम्ही हा खून केला हे सगळ्यांना कळणार. आणि त्याचवेळी जयेशचा फोन आलेला असतो. प्रिया म्हणते, फोन बंद कर. संतोष म्हणतो, मॅडम माझा फोन नाही आहे तर जयेशचा आहे. अर्जुन सर यांचा फोन आला आहे. आता मात्र इथे संतोषही घाबरलेला असतो, त्यालाही खांब फुटलेला असतो. प्रिया म्हणते, फोन कट कर. तर आता ज्यावेळी तो पुन्हा एकदा म्हणतो की अर्जुन सरांचा फोन आहे आणि फोन दाखवतो आणि त्यावेळी तिथून मात्र संतोष पळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणू लागतो, यात आपण अडकणार. त्यावेळी प्रिया त्याला पकडते आणि म्हणू लागते, शांत हो, काही होणार नाही, यात आपण अडकणार नाही, पण तू फोन उचलू. संतोष म्हणतो, काय मी फोन उचलू? तर प्रिया म्हणते, हो संतोष फोन उचलू. संतोष घाबरून गेलेला असतो. तर आता संतोष म्हणू लागतो, मॅडम तुम्ही हे काय बोलताय, मी हा फोन नाही उचलू शकत. तर प्रिया म्हणते, फोन उचल आणि स्पीकरवर टाक. तर संतोष म्हणतो, मॅडम अहो बाहेर जो बेस सुद्धा पडलाय त्या माणसाला मी ओळखतही नाही, मग फोनवर मी काय बोलणार आहे? नाही, ह्या अर्जुन सरांच्या फोनवर मी बोलणार नाही. तर आता प्रिया म्हणते, अरे अक्कल शून्य माणसा, तुला बोलावंच लागेल, तुला कळतं का? अरे फोनवर फोन येत्या. आता जर तू फोन नाही उचललास तर 5व्या मिनिटाला अर्जुन येथे असेल, चालणार आहे का? मग मात्र आपण या सगळ्यामध्ये अडकणार. बोल, चालणार का तुला? आता मात्र संतोष घाबरून गेलेला असतो, त्याच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये आपण अडकू शकतो. तर प्रिया म्हणते, फोन उचल आणि आवाज बदलत बोल, कारण ज्या अर्थी अर्जुन फोन करतोय त्या अर्थी अर्जुनला माहीत आहे की इथे शांता मावशी आणि जयेश आले आहेत. हे दोघं कुठे आहे ते अर्जुनला माहीत आहे, त्यामुळे अर्जुन कुठल्याही क्षणी इथे पोहोचू शकतो. कळते का तुला? आता घाबरलेला संतो फोन उचलतो आणि हॅलो बोलतो. त्यावेळी प्रिया रागाने त्याच्याकडे पाहते. आता संतोष खोकल्याचं नाटक करतो. तर आता इथे अर्जुन म्हणू लागतो, जयेश अरे काय झालंय? तर संतोष म्हणतो, काही नाही साहेब, धूळ खूप आहे या घरात. खरं तर या धुळीचा मला खूप त्रास होतोय, खशात गेली आणि आवाजही बसलाय, नीट बोलताही येत नाही. असं म्हणत संतोष बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे त्याला असं दाखवून द्यायचं असतं की खरंच आपल्याला बरं वाटत नाहीये, त्रास होतोय. आता अर्जुनलाही हे खरं वाटतं. अर्जुन आता विचारतो, काम झालंय का? पेपर्स मिळाले का? तर आता संतोष म्हणू लागतो, हो पेपर मिळालेत, मी आणि आता शांता मावशी इथून निघतच आहोत. तर
आता अर्जुन म्हणतो की बरं मग आता निघा तर. सायली म्हणते काळजी घ्या दादा असं म्हणत आता सायली सुद्धा बोलत असते. आता लगेच संतोष फोन कट करतो आणि प्रियाला म्हणतो अहो मॅडम मी खूप कितीही खोकत बोललो तरी सुद्धा माझा आवाज बदलला जाणार आहे का ते एका क्षणार्धात माझा आवाज ओळखू शकतात. आणि आता जर अर्जुन साहेबांना कळलं असेल तर ते मी जयेश नाहीये. आता मात्र प्रिया पूर्णपणे खाबडलेली असते. या सगळ्यामुळे प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर प्रिया घाबरताच म्हणते असं होऊच शकतं आणि अर्जुनला संशय येणार नाही असं होऊच शकत नाही. जर त्याला संशय आला तर तो एव्हाना इथे यायला निघालाही असेल. आता संतोष घाबरतच म्हणतो मी काही नाही केले, मला जेलमध्ये जायचं नाहीये असं म्हणत संतोष दरवाजा उघडायला जातो. तर प्रिया थांबवते आणि म्हणते फुकट काम करून घेत नाहीये, या सगळ्याचे पैसे देणार आहे ना मी की तुझ्याकडून फुकट काम घेते. सांग ना मी पैसे देणार आहे आणि दुप्पट पैसे. संतोष पूर्णपणे थरथरत असतो आणि प्रियाला म्हणतो पोलिसांचं लफड नाही, मला पोलिसांच्या लफड्यात पडायचं नाहीये. प्रिया म्हणते नाही होणार, कोणतंही लफड होणार नाही, सांगते ना मी लफड होणार नाही. प्रिया संतोषला म्हणते मी आता काय सांगते ना ते ऐक, माझ्या गाडीचा आणिक लोज आहे ते घेऊन ये आता. हे सगळं काही आपल्याला साफ करायला हो आणि हे साफ करण्यासाठी तू जर माझी मदत केलीस तर मग मी तुला जास्तीचे पैसे देईन, चालेल ना तुला. आता संतोष पैशासाठी होकार देतो पण मनातून मात्र पूर्णपणे घाबरून केलेला असतो. तरी सुद्धा प्रियाला घाबरून संतोषी काम करायला तयार होतो. आता जयेश लगेच गाडीमधले ग्लोव्स आणायला जातो. तर इकडे प्रिया मात्र खाली कोसळून गेलेली असते कारण तिच्याकडून नकळतपणे हा खून झालेला असतो. रागाच्या भरात तिने शांता मावशींचा जीव घेतलेला असतो. प्रियाला आता काय करावं काही सुचत नाही. प्रिया आता इकडे तिकडे सगळं साफ करण्यासाठी काही ना काही शोधू लागते. आता तिथे तिला पांढरा कापड मिळताच प्रिया लगेच चाकू साफ करायला घेते आणि त्या चाकूच रक्त पुसत असताना तिला आठवतं, ती म्हणू लागते असाच खून साक्षीच्या हातूनही झाला होता. साक्षीच्या हातून खून झाला त्यावेळी साक्षीला वाचवण्यासाठी मी जीवाच रान केलं होतं, पण आता माझं काय, मी या सगळ्यातून वाचेल, मला कोण सोडवेल असं म्हणत प्रिया पूर्णपणे बिथरून गेलेली असते. ती स्वतःचे हात खुनापासून साफ करण्याचे, त्या सगळ्यावरचे ठसे घालवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता प्रियाला तो सगळा रात्रीचा प्रसंग आठवतो आणि ती शांता मावशीच्या फोटोकडे पाहून हा सगळा प्रसंग आठवत असते. प्रिया म्हणू लागते शांता मावशी अगं मी स्वतः तुझा खून केला, पण तुझा खून केल्यावर मी मात्र खूप घाबरून गेले होते ग, माझे हातपाय थरथरत होते, काय करावं मला काही सुचत नव्हतं. पण जर अशा परिस्थितीचा फायदा करून नाही घेतला तर मग ती प्रिया कसली असं म्हणत प्रिया हसू लागते. मावशी तुला तर माहीतच आहे जितकं संकट मोठं तितकं हा जास्त माझा मेंदूही चालतो. आता प्रिया लगेच तो फोटो फाडून टाकते आणि त्यावेळी प्रियाला पुन्हा एकदा रात्रीचा प्रसंग आठवतो. प्रियाने कशा प्रकारे त्या सगळ्यावरचे आपले डाग पुसून टाकलेले असतात, आपल्या हाताचा एकही निशाणा तिथे सापडू नये यासाठी सगळ्या वस्तू तिने हड क्लोज घालूनच सगळं काही साफ केलेलं असतं. यासाठी तिने संतोषला मदतीला घेतलेलं असतं. तिथे पडलेले रक्ताचे डागही ते पुसून टाकते आणि त्यानंतर एका गोणीमध्ये शांता मावशींचा मृतदेह भरते. आणि आता मात्र कोणाला काहीच संशय येऊ नये आणि सकाळ होण्या अगोदर ती तो मृतदेह एका गोणीत बांधते आणि मग मात्र प्रिया कुठलाही पुरावा मागे राहू नये यासाठी तिने वापरलेल्या सगळ्या वस्तू जाळून टाकायला घेते. आता शांता मावशींचा मृतदेह एका गोणीत भरल्यानंतर प्रियाने सगळ्या वस्तू जाळून टाकलेल्या असतात. संतोष आणि प्रिया यांनी एकही पुरावा मागे न ठेवण्यासाठी हे सगळं काही केलेलं असतं. आता सगळे पुरावे जाळून टाकल्यानंतर आता शांता मावशी ही पुरावा म्हणून मागे राहू नयेत यासाठी प्रिया बाहेर दरवाजा उघडते आणि लगेच गोणीमध्ये भरलेल्या शांता मावशींना घेऊन संतोषच्या मदतीने
तिथून निघून जात असते. आता प्रिया शांता मावशीच घर कोणी उघडून पाहू नये यासाठी अगोदर शांता मावशींच्या रूमला लॉक करते आणि त्यानंतर संतोषच्या मदतीने तो मृतदेह फरफटत घेऊन दोघेही तिथून निघालेले असतात. जयेश मात्र तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. इथे मात्र गोणी सुद्धा रक्ताने माखलेली असते. आता तो मृतदेह घेऊन जाणं त्या दोघांनाही शक्य नसतं, म्हणून प्रिया लगेच मैदानामध्ये आपली गाडी उभी करते आणि 4 व्हीलच्या डिकीमध्ये तो मृतदेह ठेवते आणि त्यानंतर ती संतोषला म्हणते, इथे कुठे सीसीटीव्ही नाहीयेत ना? तर संतोष म्हणू लागतो, अहो मॅडम, इथल्या लोकांना ते परवडण्यासारखं नाहीये. तर प्रिया म्हणते, दुकानात वगैरे कुठे, दुकानाच्या बाहेर वगैरे आहे का? तर संतोष म्हणतो, नाही मॅडम, इथे कुठे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीयेत. तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे. आता प्रिया पर्समधून भरपूर सारे पैसे संतोषला देते आणि म्हणू लागते, हे ठेव आणि पनवेल सोडून निघून जायचं आणि हो, कोणालाही कळायला नको की तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, हे फक्त मलाच माहीत असायला. हो आणि हो, यानंतर मी तुला जास्तीचे पैसे पाठवत राहीन, पण हो, त्या मुलाचा मोबाईल तुझ्याकडे आहे ना, त्यावरचे सगळे फिंगरप्रिंट्स पुसून टाक आणि लगेच तू मोबाईल त्याच्या खिशात ठेव. अरे बघतोयस काय, ज्या सगळं सांगितले तसं कर, असं म्हणत रियाने आता संतोषला पुढची काम सांगितलेली असतात आणि आता शांता मावशींचा मृतदेह आपल्या डिकीत भरून प्रिया तिथून निघालेली असते. आता जसं प्रियाने सांगितलं तसं संतोष एका कापडाने त्या मोबाईलवरच्या सगळ्या फिंगरप्रिंट्स पुसतो आणि त्यानंतर तो मोबाईल आता पुन्हा एकदा जयेशच्या खिशात ठेवतो आणि संतोषही तिकडून निघून जातो. तर दुसरीकडे प्रियाला हे सगळं आठवताच हसायला येतं. प्रिया म्हणू लागते, शांता मावशी, अगं, तुझा खून केल्यानंतर तुझ्या डेड बॉडीज काय करावं ना ते मला सुचतच नव्हतं, परंतु मग मात्र माझा तल्लख मेंदू माझ्या मदतीसाठी धावून आला आणि मग मात्र माझ्या डोक्यात लख प्रकाश पेटला, असं म्हणत आता प्रिया लायटर हातात घेते आणि शांता मावशींचा फोटो जाळून टाकते. प्रियाला तो सगळा प्रसंग आठवतो. प्रिया पुढे म्हणते, अगदी या फोटोला जशी आग लागली ना, तसाच असा लख प्रकाश माझ्या मेंदूत पडला. अगदी मला समजलं की आता पुढे काय करायचं, असं म्हणत प्रिया ही ज्यावेळी तो मृतदेह घेऊन निघालेली असते त्यावेळी त्याचं काय करावं प्रियाला काही सुचत नसतं. प्रिया विचार करत असते, या बॉडीची विल्हेवाट लावायला हवी, परंतु आता कन्फर्म सगळीकडे चेकिंग असणार, कुठेही गेले तरी मी अडकू शकते, पण मी आता काय करू, असं म्हणत प्रिया विचार करत असते. एक काम करते, शांतपणे घरी जाते आणि मग ठरवते काय करायचं ते, असं म्हणत प्रिया आता गाडी बंद करून आपल्या घरी जात असते. परंतु त्याच वेळी सायली, अर्जुनची गाडी येते. ती गाडी पुढे पार्क करतात. आता सायली, अर्जुन घराच्या दिशेने जातात हे प्रियाने पाहिलेलं असतं. प्रिया म्हणते, नशीब या सायली, अर्जुनने मला बघितलं नाही, परंतु एवढ्या रात्री हे कुठे गेले होते. आता अर्जुन येताच घरी तिथे बेड सोप्यावर बसतो आणि म्हणू लागतो, बायको, आज असं वाटत की मस्त रात्रभर जागरण करावं. सायली म्हणते, चला, काय सुचेल तुम्हाला? काही नाही, नेमत्याचा त्यापेक्षा झोपायला चला, असं म्हणत आता सायली अर्जुनला झोपायला रूममध्ये बोलावते आणि आपण पुढे निघून जाते. तर आता अर्जुन म्हणतो, बायको ऐक ना, असं म्हणत अर्जुनही सायलीच्या मागे मागे निघून जातो. इकडे हे सगळं दृश्य प्रियाने पाहिलेलं असतं. आता ज्यावेळी अर्जुन रूममध्ये निघून जातो त्यावेळी मात्र अर्जुनच्या गाडीची चावी हॉलमध्येच राहते आणि प्रिया त्याच संधीचा फायदा करत आता अर्जुनच्या गाडीची चावी घेऊन जाते आणि पुढे जे करायचं असतं ते तिने करून झालेलं असतं आणि शेवटी या सगळ्यामध्ये तिने अर्जुनलाच अडकवलेलं असतं आणि या सगळ्यामुळे आता प्रिया अगदी मोकळा श्वास घेते, खिडकी उघडते आणि म्हणू लागते, किती छान वाटते, म्हणजे आज अगदी मोकळं झाल्यासारखं वाटते. प्रिया स्वतःचंच कौतुक करत म्हणते, प्रिया, सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी अवॉर्ड जर असताना तर तो तुलाच मिळाला असता, कन्फर्म तुला मिळाला असता. अगं, जो वकील आतापर्यंत एकही केस हरला नाही अशा वकिलाला तू खुनाच्या आरोपाखाली अडकवलायस आणि तेही इतकं शिताफीन, असं म्हणत
प्रिया स्वतःच कौतुक करते. तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया म्हणू लागते सुरू झाली सुभेदारांच्या घरातील पती पत्नीच्या आयुष्यातील शोकांतिका. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पाटकर आता अर्जुनला म्हणू लागते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुढच्या इयरिंग पर्यंत जर तुम्ही स्वतःला निर्दोष मुक्त करू शकला नाही ना तर मग मात्र तुमची संत नक्कीच जाईल. अर्जुन रागानेच त्यांच्याकडे पाहतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता सगळे मीडियाची माणस आणि सगळेच मोर्चा घेऊन सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता हे पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण अर्जुनच्या विरोधात घोषणा देत असतात. त्यावेळी मात्र सायली ठणकवून त्यांना म्हणते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोणताही खून केला नाही हे तर आम्ही कोर्टात सिद्ध करूच आणि त्यावेळी सिद्ध होईल की माझ्या नव्याने कोणताही खून केला नाही. आता संपूर्ण सुभेदार कुटुंब एकजुटीने एकमेकींच्या हातात घेतात आणि अर्जुनला साथ द्यायला सज्ज झालेले असतात. इथे प्रिया एकटीच पडलेली असते. परंतु आता सायली प्रियाचे कशा प्रकारे 3-13 वाजवणार. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ